नमस्कार मंडळी, मी सुप्रिया स्वागत करते तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती, माझ्या किचन वरून तुमच्या किचन वर। आज आपण बनवणार आहोत चीज बॉल। त्यासाठी लागणारे साहित्य: कांदा, बटाटा उकडलेला, गाजर आहे, पनीर आहे, चीज आहे आणि लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे इथे, आणि ब्रेड क्रम्ब आणि कॉर्नफ्लोअर। इथे आपण सर्व मिक्स करून घेणार आहे। मी इथे सगळं तयारी करून ठेवलेली, अगोदरच कापून चिरून वगैरे घेतलेले, किसून घेतलेले आहे। हा कांदा घेतलेला आहे, हे लसूण आणि मिरचीचं पेस्ट, हा बटाटा किसलेला आहे उकडून, चीज किसलेला आहे इथे, पनीर, हे गाजर। आता यात आपल्याला टाकायचे कॉर्नफ्लोअर, आपल्याला हे सर्व आता एकत्र करायचे। इथे आता मी मीठ टाकत आहे, तुम्ही चवीप्रमाणे मीठ घाला। इथे मी कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे आणि थोडासा लिंबूचा रस सुद्धा घातलेला आहे। आणि सगळं आता हे सर्व मिक्स करून घेऊया। त्यामध्ये लसूण आणि मिरची वाटून घातलेली आहे। तुम्हाला जर हवे असले तर त्याच्यामध्ये ऑर्गॅनो किंवा चिली फ्लेक्स तुम्ही घालू शकता, आवडत असेल तर। तुम्ही पेरी पेरी मसाला सुद्धा तुम्ही याच्यात घालू शकता। आता हे सगळं आपण मिक्स करून घेतलेले आहे। आता आपण याचे गोळे करणार आहोत। आता गोल गोल तुम्हाला जसे शेप पाहिजे असेल तुम्ही त्या आकारात तुम्ही गोळे करा, लांबट करा, गोल करा, चपटे करा। आता हे आपल्याला कॉर्नफ्लोअर मध्ये डीप करायचे, त्यासाठी मी कॉर्नफ्लोअरचा पण घोळ करून ठेवलेला आहे तयार। हे बॉल रेडी आहेत। हे जास्त दाबून नाही गोल करायचे, जरा अलगतच गोल करायचे, अलगत प्रेशर देऊन गोल करायचे ह्यांना। आता हे कॉर्नफ्लोअर मध्ये मी डीप करणार आहे, ब्रेड क्रम्ब मध्ये असं गोळवायचं। आपलं तेल पण गरम झालेलं आहे इथे। गॅस जरा मीडियमच ठेवलेला आहे, आपलं तेल तापलेलं आहे।
आता आपण यांना मस्त गोल्डन रंगावरती तळून घ्यायचं आहे. आता ह्याचा गोल्डन रंग आलेला आहे छान. आपण आता ह्यांना काढून घेऊया. आता हे आपण तळून घेतलेले आहे. आपण यांना आता सर्व करूया. हे मेयोनीज किंवा चटणी सोबत सुद्धा खाऊ शकता. मी ते सॉस घेतलेले. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.